नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, लेक्चर सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला ओव्हरऑल आपली ही जी सिरीज आहे लेक्चर्सची ही कशी असणार आहे याचा एक ओव्हरव्ह्यू सांगते। बघा, आपल्याला पर्यावरणमध्ये एक टॉपिक आहे जैवविविधता। म्हणजे सुरुवातीला आपण संपूर्ण पर्यावरणीय ज्या संकल्पना आहे त्या अभ्यासतो आणि त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो आहे जैवविविधता। आता हा जो पार्ट आहे पर्यावरण या विषयामधला हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। मॅक्झिमम प्रश्न जे असतात ते याच टॉपिकवर विचारले जातात। त्यामुळे आपण यूट्यूबवर या संपूर्ण घटकाची एक सिरीज कंडक्ट करणार आहे। म्हणजे यामध्ये जेवढेही टॉपिक येते ते वन बाय वन आपण डिस्कस करणार आहे। मग आजच्या लेक्चरमध्ये आपलं काय असणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उद्यान हा जो कन्सेप्ट आहे तो बघणार आहे। आता बघा, लेक्चरमध्ये आपण फक्त फॅक्च्युअल डेटाच कव्हर करणार नाही आहे, म्हणजे त्याबद्दल फक्त फॅक्टच आपण कन्सिडर करणार नाही आहे, तो ओव्हरऑल तो कन्सेप्ट समजून घेण्यावर आपला भर असणार। म्हणजे नेमका हा कन्सेप्ट काय आहे, मग या संबंधी कायदे कोण करते, या संबंधी अधिकार कोणाला आहे, किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या घटकांशी संबंधित त्या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहे। कारण बघा, सध्या ज्या पद्धतीने या घटकांवर प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये त्याचं स्वरूप हे बदलत आहे। आता फक्त एक कन्सेप्ट म्हणून किंवा बघा, तुम्हाला फक्त एखादी माहिती विचारल्या जात नाही परीक्षेमध्ये। जर का प्रश्न जो आहे तो मल्टी स्टेटमेंट प्रश्न असणार तर मग त्यामध्ये एखादं राष्ट्रीय उद्यान जर का घोषित केलं तर मग हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या साली घोषित करण्यात आलं, मग हा कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रीय उद्यान रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, तशा काही प्रमाणात आपल्याला डिटेलमध्ये विचारलेलं दिसून येते परीक्षेमध्ये। त्यामुळे आपले सर्व अँगल क्लिअर झाले पाहिजे या दृष्टीने आपण हे लेक्चर जे आहे ते कंडक्ट करतोय। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, बघा, हे जे कन्सेप्ट आहे राष्ट्रीय उद्याने आहे, वन्यजीव अभयारण्य आहे, त्यानंतर व्याघ्र प्रकल्प आहे, तर मग नेमकं हे कन्सेप्ट काय आहे, मग हे कशासाठी आले, याची गरज काय आहे, तर हे जे सर्व गोष्टी आहे हे आपण आधी डिस्कस करणार आणि ते डिस्कस केल्यानंतर मग वन बाय वन आपण राष्ट्रीय उद्याने कुठले आहेत ते डिस्कस करायला सुरुवात करू। ठीक आहे, तर आपले हे जे लेक्चर असणार आहे याचे वेगवेगळे भाग मध्ये तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये आपले हे लेक्चर आपण यूट्यूबवर घेतो आणि यामध्ये मग आपण संपूर्ण जी माहिती आहे ती कव्हर करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर बघा, सुरुवातीला हा जो एक पूर्ण टॉपिक आहे, म्हणजे जनरली तुम्ही ऐकता की राष्ट्रीय उद्याने असतात, अभयारण्य असतात, व्याघ्र प्रकल्प असतो, पण बरेचदा आपल्याला यातला फरक लक्षात येत नाही किंवा मग नेमकं हे सर्व कशासाठी आहे याची देखील आपल्याला कल्पना नसते। तर हा सर्व गोष्टींची गरज काय आहे किंवा याला इतकं महत्त्व का दिलं जातं, तर याचे आपल्याला उत्तर मिळणार तो म्हणजे या पार्टमध्ये द्यायला आपण म्हणतो जैवविविधता। ठीक आहे, आता जैवविविधता म्हणजे नेमकं काय, तर बघा, नावावरूनच तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो। बघा, जैव आणि विविधता म्हणजेच जैविक घटकांमध्ये असलेली विविधता, त्यालाच काय म्हणणार, जैवविविधता। आता पर्यावरणाचा स्टडी करत असताना आपण बघितलंय की पर्यावरणामध्ये आपण दोन घटक बघतो, जैविक घटक आणि अजैविक घटक। म्हणजेच काय की जेवढे काही सजीव असणार त्या सर्वांना आपण जैविक घटक म्हणणार आणि सजीवांव्यतिरिक्त ज्या इतर गोष्टी असणार, भौतिक गोष्टी, त्यांना आपण काय म्हणतो, अजैविक घटक। मग अजैविक घटकांपेक्षा म्हणजे अजैविक घटक आपण नंतर डिस्कस करू। मग सुरुवातीला जर का आपण जैविक घटक बघितले तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे येणार वनस्पती आणि प्राणी, म्हणजे अगदी सूक्ष्मजीवांपासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व। तर हे जे वनस्पती आणि प्राणी आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळून येतात किंवा पर्यावरणामध्ये आपल्याला वनस्पती आणि प्राणी आढळून येतात, तर त्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसत नाही, म्हणजे एक सारखेपणा दिसत नाही, तर आपल्याला व्हेरायटी दिसते। प्रत्येक वनस्पती ही वेगवेगळ्या प्रकारची असते, म्हणजे तिचं फिजिकल अपिअरन्स वेगळं असणार, तिचे गुणवैशिष्ट्य वेगळे असणार। ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला प्राण्यांमध्ये पण विविधता बघायला मिळते आणि केवळ वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीच नाही तर एक जरी प्रकार आपण कन्सिडर केला, म्हणजे कुठल्याही प्राण्याचा एक प्रकार आपण कन्सिडर करू किंवा कुठल्याही वनस्पतीचा म्हणू, ज्याला आपण प्रॉपर पर्यावरणामध्ये प्रजाती म्हणतो, स्पेसिस। ठीक आहे, तर कुठली एक प्रजाती कन्सिडर जरी आपण केली तर त्या प्रजातीमध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात।
येत आहे लक्षात? मग आता हे सर्व जे आपल्याला विविधता दिसून येते, तर ही विविधता म्हणजेच काय? जैवविविधता. येत्या लक्षात? म्हणजे बघा, आपण एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की आता आंबा ही प्रजाती आहे, बरोबर आहे? आंबा जो फळ आहे, तर ही आंबा प्रजाती आहे. हिला आपण वनस्पतीची प्रजाती म्हणू, म्हणजे जर वनस्पतीच्या अँगलनी बघितलं तर. मग आंबा वनस्पतीची जर आपण कन्सिडर केलं तर आंबा वनस्पतीचेही आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात. म्हणजे आपल्याला हापूस आंबा दिसणार, रामपुरी आंबा दिसणार, असे वेगवेगळे प्रकार. मग ही जी विविधता आपल्याला दिसून येते, म्हणजे फक्त वनस्पतींमध्येच नाही, म्हणजे आंबा वेगळा आहे किंवा आपण म्हणू शकतो की पिंपळाचं एक वनस्पती असणार, मग पिंपळाचं झाड असणार, ठीक आहे, वडाचं झाड असणार. म्हणजे अशा अनेक प्रकारचे झाडं आपल्याला दिसून येतात, झुडपं दिसून येतात, अनेक प्रकारचे आपल्याला प्राणी दिसून येतात. तर केवळ वनस्पती आणि प्राणींमध्येच नाही, तर एका विशिष्ट प्रजातीमध्ये देखील आपल्याला विविधता दिसून येते. आणि हीच जी विविधता आहे तिलाच आपण पर्यावरणीय भाषेमध्ये काय म्हणतो? जैवविविधता. म्हणजेच बघा, आपण सिंपल डेफिनेशन असं म्हणणार की सर्व परिसंस्थांमध्ये, सजीवांमध्ये जे काही भेद आहे त्यालाच काय म्हटल्या जाते? जैवविविधता. भेद म्हणजेच काय? फरक, जो की आपल्याला डिफरन्स दिसून येतो. मग त्यांच्या उंचीमध्ये असणार, किंवा त्याच्या रंगामध्ये असणार, किंवा त्याच्यामध्ये एखादी क्वालिटी असणार. म्हणजे कोणाची धावण्याची स्पीड जास्त आहे, तर कोणाचे नख जास्त आहे. तर ही जी विविधता दिसून येते तीच काय झाली? जैवविविधता. पण आता बघा, ही जी जैवविविधता असते ही पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तर जेव्हा आपण बेसिक संकल्पना बघतो पर्यावरणाच्या, त्यामध्ये आपण बघतो की परिसंस्थेमध्ये ही विविधता असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण परिसंस्थेमधला किंवा पर्यावरणातला प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकांवर डिपेंड असतो, तो दुसऱ्या घटकांवर अवलंबून असतो. कशासाठी? तर आपण मेजरली काय म्हणतो? अन्नासाठी. म्हणजे एक घटक अन्नासाठी दुसऱ्या घटकावर अवलंबून असेल. मग केवळ अन्नच नाही, तर आपण ज्या जैविक रासायनिक क्रिया बघितल्या, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की न्यूट्रिशनसाठी पण एक सजीव हा दुसऱ्या सजीवावर किंवा एक घटक हा दुसऱ्या घटकांवर अवलंबून असणार. मग अशा वेळेस जर का हे संपूर्ण जाळं तयार होत आहे, तर त्या जाळ्यांमध्ये जेवढेही प्रजाती आहे, जेवढेही घटक आहे, ते घटक आपल्यासाठी काय ठरणार? महत्त्वाचे. कारण एकाही घटकाला जर काही नुकसान झालं किंवा एकाही घटकाला जर कुठली हानी झाली, तर त्याचा डायरेक्ट परिणाम हे त्यावर अवलंबून असणाऱ्या दुसऱ्या घटकांवर होणार आहे. येतं का लक्षात? म्हणजे बघा, सिम्पली जर आपल्याला म्हणायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो? एक मिनिट, इथे दिले आहे मी. बघा की अन्न साखळी जर का आपण कन्सिडर केली, तर अन्न साखळीमध्ये आपण बघितलंय की प्रत्येक स्तरावर, प्रत्येक जो स्तर आहे तो प्रत्येक स्तरातील सजीव हा कशावर अवलंबून आहे? दुसऱ्या स्तरातील सजीवांवर अवलंबून आहे. मग अशा वेळेस प्रत्येक स्तरामधले वनस्पती किंवा प्राणी यांचं जतन करणं आपल्यासाठी महत्त्वाचं असते. नाहीतर काय होणार? एका घटकाचं जरी नुकसान झालं किंवा हानी झाली, तर केवळ तेवढीच हानी ती राहणार नाही, तर ती संपूर्ण परिसंस्थेला हानी पोहोचवणार किंवा संपूर्ण परिसंस्थेचं ती काय करणार? नुकसान करणार. मग हे जे घटक असते ज्याने नुकसान होते त्याला आपण म्हणतो जैवविविधतेचा ऱ्हास. म्हणजेच जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजेच काय? कुठलीही प्रजाती, जे वेगवेगळे प्रकारचे वनस्पती किंवा प्राणी आपल्याला आढळून येतात, तर या वनस्पती किंवा प्राणींमधल्या कुठल्याही एका प्रजातीला जर काही नुकसान होत असेल, तिला जर का हानी होत असेल, तर याचाच अर्थ काय आहे की तेथील आजूबाजूच्या संपूर्ण पर्यावरणाची ते हानी घडून आणते इनडायरेक्टली. त्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं असते. मग आता हे जे मी तुम्हाला वारंवार म्हणत आहे की ही हानी होत आहे, तर ही हानी नेमकी कोणामुळे होते? तर बघा, यासाठी अनेक कारणे असू शकतात. काही कारणे हे नैसर्गिक देखील असू शकतो. आता बघा, निसर्गामध्ये ज्या काही वेगवेगळ्या घटना घडतात, कधी अचानक पूर येतो, कधी दुष्काळ होते, कधी अचानक आपण बघतो एखादं वादळ येते किंवा कधी एखादा नैसर्गिक रोग येते, तर या नैसर्गिक गोष्टींमुळे देखील प्रजातींची हानी घडून येत असते. यामुळे देखील ऱ्हास होतो. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी कृती, ह्युमन ॲक्टिव्हिटी. आता मानवाच्या अशा अनेक कृतींमुळे देखील प्राण्यांची किंवा वनस्पतींची हानी होते. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण म्हणू शकतो प्रदूषण. बरोबर आहे? मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रदूषण होतात
किंवा आपण वृक्षतोड करतो किंवा आपण बघा अनेक ठिकाणी उत्खनन करतो, तर ह्या अशा काही ॲक्टिव्हिटींमुळे देखील प्रजातींना हानी पोहोचू शकते. आणि एक जरी प्रजातीला हानी पोहोचली तर त्यामुळे काय होणार, त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व वनस्पती आणि प्राण्यांना देखील इनडायरेक्टली हानी पोहोचवल्या जाणार. आणि जर इनडायरेक्टली सर्व वनस्पती आणि प्राण्यांची हानी होत आहे, त्यांचं नुकसान होत आहे, तर अल्टिमेटली त्या संपूर्ण पर्यावरणाचं नुकसान होताना आपल्याला दिसून येणार. त्यामुळे हा जो जैवविविधतेचा ऱ्हास आहे हा कुठेतरी थांबवणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, कुठेतरी याला आळा घालणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तर त्यांचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. आणि हे जे आपण वाक्य म्हणत आहे की मग परिसरामध्ये संपूर्ण वनस्पती किंवा प्राणी यांचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे, यालाच आपण म्हणतो वन्यजीवांचं संवर्धन. यालाच आपण काय म्हणणार, संवर्धन. म्हणजे बघा आता हा वारंवार हा शब्द आपण वापरतो की वन्यजीव संवर्धन करायला पाहिजे. वन्यजीव म्हणजे काय, तर बघा वनामध्ये जेवढेही जीव आहे त्यांचं काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. म्हणजेच काय, त्यांचं संरक्षण करायचं आहे. पण संरक्षण म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर बघा हे जे काही नुकसान होत आहे, यांचा जो काही ऱ्हास होत आहे, ह्या सर्व गोष्टींना आपल्याला काय करायचं आहे, आळा घालायचा आहे. बरोबर आहे. आणि त्याच कन्सेप्टला मग आपण काय म्हणणार, त्यालाच आपण म्हणणार वन्यजीवांचं संवर्धन करणं. आणि सध्या ज्या प्रमाणामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्याला जर आपण कन्सिडर केलं तर सध्या वन्यजीवांचं संवर्धन करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी झालेली आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला संवर्धन तर करायचं आहे, पण मग एक्झॅक्टली आपण काय करू शकतो किंवा आपल्याला कशा पद्धतीने या सर्व गोष्टींचं रक्षण करायचं आहे. कारण आपण काय म्हटलं की जो नुकसान होत आहे, जो ऱ्हास होत आहे, तो दोन्ही बाबतीत होत आहे. म्हणजे मानवी कृतींमुळे तो होतच आहे, पण सोबतच काही जो ऱ्हास आहे तो नैसर्गिकरित्या देखील होत आहे. मग या सर्व गोष्टींना आपण कशा पद्धतीने आळा घालणार, मग यासाठी आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. असं नुसतं म्हटल्याने किंवा मोठे मोठे भाषण दिल्याने किंवा पर्यावरणाचं संरक्षण करा असं म्हणून होणार आहे का, नाही. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन करावी लागेल. मग आता एक्झॅक्टली ऍक्शन म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे किंवा आपण काय करू शकतो, तर बघा ही जी ऍक्शन आहे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी किंवा वन्यजीवांचं संवर्धन करण्यासाठी आपण कुठली ऍक्शन करू शकतो, आपण कुठली कृती करू शकतो, तेच आपलं आजचं लेक्चर असणार आहे. म्हणजे आपण हे जे काही सब टॉपिक बघत आहे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, हे सर्व गोष्टी म्हणजे काय आहे, तर पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी केलेल्या कृती. येत्या का लक्षात, वन्यजीवांचं संवर्धन करण्यासाठी सरकारने केलेली कृती म्हणजेच काय, तर ह्या सर्व वेगवेगळे टॉपिक्स जे आपण आज डिस्कस करणार आहे. पण त्याआधी बघा मी तुम्हाला एक डेफिनेशन दिली आहे. तर जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, ज्या काही जागतिक संस्था आहे ज्या पर्यावरणाबद्दल डिसिजन घेत असतात, ऍक्शन प्लॅन देत असतात, तर त्यांनी बघा वन्यजीव संवर्धनाची काय व्याख्या दिलेली आहे की भावी पिढीच्या गरजा आणि आकांक्षांचे भान ठेवून चालू पिढीस जास्तीत जास्त शाश्वत फायदा होईल अशा प्रकारे जीवावरणाच्या मानवी वापराचे व्यवस्थापन म्हणजेच काय आहे, संवर्धन आहे. म्हणजे संरक्षण करायचे आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर सर्व गोष्टी अशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे की जर तुम्ही नैसर्गिक संसाधनांचा वापर करत आहे तर ते नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असताना तुमची जी भावी पिढी आहे तर ते भावी पिढीला किती गरज असणार आहे, तिच्या गरजांची पूर्तता कशी होणार आहे, ह्या गोष्टींचं पण लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजेच बघा आता आपण नैसर्गिक संसाधनांवर का आलो, कारण मी जे तुम्हाला म्हटलं की अनेक मानवी कृतींमुळे प्रजातींची हानी होत आहे. पण ही मानवी कृती म्हणजे नेमकी काय, किंवा मग एखादा जो व्यक्ती आहे तो असं इंटेन्शनली एखादी ऍक्शन करते का की जेणेकरून वन्यजीवांना हानी पोहोचणार, तर बिलकुल नाही. बघा एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. आता मानवाने वृक्षतोड केली किंवा मानव सध्या वृक्षतोड करतोय, मग याच्या मागचं मेन कारण काय आहे, कारण मानवाला जागेची गरज आहे.
नवीन नवीन शहरे वसवायची आहे, नवीन नवीन प्रोजेक्ट आहे, म्हणजे आपण म्हणणार रस्ते बांधायचे आहे, रेल्वे रूट टाकायचे आहे किंवा एखादा कारखाना बांधायचा आहे, तर ह्या सर्व गोष्टींसाठी मानवाला काय पाहिजे आहे, जागा पाहिजे आणि ती जागेची उपलब्धता व्हावी म्हणून मग माणूस काय करतो, वृक्षांची तोड करतो. आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो वृक्षतोड जरी करत असणार पण त्याचा अल्टिमेट परिणाम मग शेवटी कोणावर होत आहे, तर त्या परिसंस्थेमध्ये म्हणजे त्या जिथे वृक्ष आहे त्या परिसंस्थेमध्ये असणाऱ्या संपूर्ण जैविक आणि अजैविक घटकांचा मग तिथं काय होणार, नाश होणार. येत्या लक्षात. मग अशा ह्युमन ऍक्टिव्हिटी पण आहे. मग अशा वेळेस काय होते, जेव्हा आपण मग मानवाला म्हणणार की तुम्ही वृक्षतोड करू नका, मग तिथं मानवाची गरज हे आपल्याला महत्त्वाची वाटणार. कारण मानवाला जर स्वतःचा विकास करायचा आहे तर त्याला जागेची गरज आहे आणि त्यामुळे मग तो काय करणार, वृक्षतोड तर करणारच. आणि जर मग आपण त्या व्यक्तीला किंवा मानवाला परमिशन दिली वृक्षतोड करण्याची, तर मग तिथे असलेल्या प्राण्यांना किंवा तिथे असणाऱ्या वनस्पतींना नुकसान होणार आहे. मग अशा वेळेस एक कॉन्फ्लिक्ट तयार होते, एक संघर्ष तयार होते की तुम्हाला व्यक्तीला महत्त्व द्यायचं आहे की प्राण्यांना महत्त्व द्यायचं आहे. मग अशा वेळेस जनरली काय डिसिजन घेतल्या जाते किंवा कशा प्रकारे आपण निर्णय घेऊ शकतो की जेणेकरून दोघांचंही काय होणार, नुकसान होणार नाही, फायदा होणार. म्हणजे एक बॅलन्स्ड वेनी सोल्युशन काढल्या जाते. म्हणजे मानवाच्या ज्या गरजा आहेत त्याचीही पूर्तता झाली पाहिजे आणि जेवढेही सजीव आहेत, सजीव म्हणण्यापेक्षा वनस्पती किंवा प्राणी आहेत त्यांचं देखील संरक्षण झालं पाहिजे किंवा त्यांची देखील गरजांची पूर्तता झाली पाहिजे. असं एक मिडल वेनी सोल्युशन काढल्या जाते. कारण आपण सुरुवातीलाच बघितलंय की या पृथ्वीवर जेवढा अधिकार मानवाचा आहे तेवढाच अधिकार प्राण्यांचा देखील आहे. मग त्यासाठी मिडल वेनी सोल्युशन काढणं आपल्याला काय ठरते, महत्त्वाचं ठरते. म्हणून मग या सर्व संस्था काय म्हणत आहे बघा, जेवढ्याही जागतिक संस्था आहेत त्या सर्व संस्थेचं म्हणणं काय आहे की मानवानी त्यांच्या गरजाच्या पूर्तता करण्यासाठी किंवा मानवांच्या ज्या काही गरजा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी मानवानी नैसर्गिक संसाधनांचा वापर करावा, नो डाऊट. पण हे वापर करत असताना दुसऱ्या कुठल्या घटकाला हानी होईल अशा पद्धतीचा वापर करू नये किंवा मग अतोनात वापर देखील करू नये. म्हणजे सर्व गोष्टी किंवा सर्व दृष्टीने विचार करून जेवढी गरज आहे तेवढ्याच गरजेची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि ती पूर्तता शाश्वत पद्धतीने करणं आवश्यक आहे. तर अशी एक होलिस्टिक डेफिनेशन आपल्याला वन्यजीव संवर्धनाची केलेली दिसून येते. ठीक आहे. मग आता बघा, वन्यजीव संवर्धन तर करायचं आहे पण एक्झॅक्टली मग आपल्याला काय करायचं आहे किंवा सरकारने याबद्दल कुठली पावले उचलली ते आपण बघू. पण त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीतर्फे आपण जलसंपदा विभागामध्ये ज्या काही आता जलसंपदा विभागाचं नोटिफिकेशन आलं आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या पोस्ट साठी व्हॅकन्सीज निघाल्या आहेत. तर त्या अनुषंगाने आपण जलसंपदा विभागाची एक ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे. तर तुम्हाला याबद्दल कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्याबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, पर्यावरणाचा एक कोर्स आहे माझा जो डेडिकेटेड यामध्ये फक्त पर्यावरण असणार आहे आणि पर्यावरणाचा कंप्लीट कोर्स आपण इथे कंडक्ट केलेला आहे. म्हणजे यामध्ये तुमचं पर्यावरणीय संकल्पना असणार, त्यानंतर हा जैवविविधता जो घटक आहे तो देखील असणार, प्लस जे काही कायदे आहे, संस्था आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण काय केलं आहे की प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्यावर PYQ किंवा त्यावर टेस्ट पण घेतलेली आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार की तुमची प्रॅक्टिस पण होणार. तसा एक होलिस्टिक आपला हा कोर्स आहे. तर याबद्दलही तुम्हाला अकॅडमीमध्ये इन्फॉर्मेशन मिळून जाणार. ठीक आहे. बघा, आपण आपल्या टॉपिकवर येऊ की आपण जे म्हणत आहे जैवसंवर्धन आपल्याला करायचं आहे, तर मग जैवसंवर्धन करण्यासाठी मग ॲक्शन करणं पण आता महत्त्वाचं आहे. आणि ही ॲक्शन कशी असायला पाहिजे, तर ही ॲक्शन बॅलन्स्ड असायला पाहिजे असं जागतिक संस्थांनी म्हटलं. म्हणजे मानवांचीही गरजेची पूर्तता झाली पाहिजे आणि प्राण्यांचीही. मग आता अशा पद्धतीने आपण कुठली ॲक्शन करू शकतो, तर यावर मग काय केलं बघा, ह्या जागतिक संस्थांनी प्रत्येक देशाच्या सरकारकडे ही जबाबदारी सोपवली की प्रत्येक देशाच्या सरकारने काय करायला पाहिजे, लोकांना इन्क्लूड करून वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला पाहिजे. मग ह्या उपाययोजना राबवत असताना बघा, आता आपण एक्झॅक्टली संवर्धन कसं करू शकतो, तर संवर्धनाच्या 2 प्रमुख पद्धती दिल्या गेल्या. म्हणजेच संवर्धन करण्यासाठी 2 प्रमुख पद्धती आहे. त्यातली एक जी पद्धत आहे तिला आपण म्हणतो मूलस्थानी किंवा
स्वस्थानी संवर्धन, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इन सिटू. आता ही एक संवर्धनाची पद्धत आहे. आता ही एक्झॅक्ट काय आहे बघा, मूलस्थानी किंवा स्वस्थानी. आता नावावरूनच लक्षात येते, जर आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये असलेल्या वनस्पती किंवा प्राणी यांचं जर संरक्षण करायचं आहे तर आपण काय करायचं, किंवा सरकार काय करू शकते की ज्या एरियामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये हे वनस्पती आहे, प्राणी आहे, त्या एरियालाच काय करणार, एक रेस्ट्रिक्टेड झोन तयार करणार आणि तिथेच त्यांचं संवर्धन केलं जाणार, त्यांचं संरक्षण केलं जाणार. म्हणजे बघा, त्या वनस्पतीवर किंवा त्या प्राण्यांवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, सर्व गोष्टी त्यांना प्रॉपर उपलब्ध होत आहे की नाही हे पण आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ते कॉन्स्टंट वॉचमध्ये असणार आहे. पण त्यांची जी जागा आहे, म्हणजे ओरिजिनली ते ज्या जागेवर राहतात किंवा त्यांचा जो अधिवास आहे त्याच अधिवासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. तर ही जी पद्धत आहे हिला म्हटल्या जाते मूलस्थानी किंवा स्वस्थानी संवर्धन. इथे म्हणजे बघा, इथं काय होणार, यांचा जो मूळ अधिवासात आहे तिथेच काय केल्या जाणार, यांचे संवर्धन केल्या जाणार. म्हणजे ज्या एरियामध्ये मग हे प्राणी आढळून येतात तर त्या एरियाला मग प्रोटेक्टेड एरिया म्हणजेच संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जाते. आणि एकदा तो एरिया का संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला की मग त्याच्यावर वेगवेगळे नियम असतात. म्हणजेच बघा, आता काय करणार सरकार, काय करणार, एखादा सरकारच्या जर का लक्षात येत असेल की एखादा परिसर आहे तर त्या परिसरामध्ये ज्या काही वनस्पती आहे किंवा प्राणी आहे तर त्यांचं नुकसान होत आहे किंवा त्यांचा ऱ्हास होत आहे, तर अशा वेळेस मग सरकार काय करू शकते, त्या कंप्लीट क्षेत्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणार. आणि संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यानंतर मग आता तिथे एक्झॅक्टली कशा ऍक्टिव्हिटी चालणार, कुठल्या गोष्टी चालणार, कुठल्या गोष्टी नाही चालणार, तर हे जे सर्व नियम आहे हे सर्व नियम सरकारद्वारे केले जाते आणि त्या नियमानुसार मग तिथे त्या कृती केल्या जातात. मग आता बघा, आपण मूळ अधिवास चेंज केला का, नाही. ज्या ठिकाणी ते प्राणी होते, ज्या ठिकाणी त्या वनस्पती होत्या तिथेच आपण त्यांना संरक्षण देत आहे. तर हा जो प्रकार आहे याला म्हटल्या जाते मूलस्थानी संवर्धन. येत्या लक्षात. आता बघा, इथं काय होणार, मग एखादा एरियाच जर कंप्लीट एरियाच आपण प्रोटेक्टेड करत आहे तर मग साहजिकच आहे त्या एरियामध्ये ज्याही काही गोष्टी आहेत, म्हणजे मग जैविक घटक असणार, अजैविक घटक असणार, तर त्या सर्व गोष्टींचं काय होणार, संरक्षण तिथे केलं जाणार. म्हणजे बघा, जे काही अजैविक संसाधने आहे, आता सपोज एखादं असं क्षेत्र आहे की जे आपण प्रोटेक्टेड एरिया म्हणून घोषित केलं, संरक्षित क्षेत्र म्हणून. मग आता साहजिकच आहे की त्या एरियामध्ये जर का एखादी नदी वाहत असेल, नदी असेल, तर मग काय होणार, त्या नदीच्या संवर्धनासाठी देखील तिथे नियम असणार. म्हणजे इनडायरेक्टली त्या नदीचंही संवर्धन होणार, त्या कंप्लीट जंगलाचंही संवर्धन होणार आणि त्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांचं देखील संवर्धन होणार. तर ही जी पद्धत असते हिला म्हटल्या जाते मूलस्थानी. आणि दुसरी एक पद्धत आहे तिला म्हटल्या जाते परस्थानी संवर्धन. आता परस्थानी संवर्धन म्हणजे नेमकं काय होणार बघा, नावातच आहे. परस्थानी म्हणजे काय, तर एखाद्या क्षेत्रामध्ये जर काही एखादा विशिष्ट प्राणी असणार किंवा वनस्पती असणार आणि ती काय आहे, व्हल्नरेबल आहे, म्हणजे तिला सध्या धोका आहे, तिचं नुकसान होत आहे आणि आपल्याला तिचं संवर्धन करायचं आहे. मग अशा केसमध्ये काय केलं जाते बघा, सरळ सरळ त्या प्राण्याला किंवा वनस्पतीला त्याच्या अधिवासातून बाहेर काढल्या जाते आणि त्याला दुसऱ्या अधिवासात नेऊन ठेवल्या जाते आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवून मग तिथे त्याचं संरक्षण केलं जाते. हा जो प्रकार आहे त्याला म्हटल्या जाते परस्थानी संवर्धन. म्हणजेच एखादा विशिष्ट क्षेत्रामध्ये आढळून येणाऱ्या प्राण्यांचं जर संवर्धन आपल्याला करायचं आहे तर सरकार काय करणार, त्या प्राण्याला त्या एरियामधून उचलणार, दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आणि त्या ठिकाणी मग त्याला सर्व गोष्टी, ज्या ज्या गोष्टींची त्याला गरज आहे त्या सर्व गोष्टी त्याला प्रोव्हाइड केल्या जाणार आणि तिथे त्याचं संरक्षण करण्यात येणार. हा जो प्रकार आहे याला म्हटलं जातं मग परस्थानी संवर्धन. आता याच्यामध्ये दोन केस आहे. मग जर का बघा, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्राणी नेला आणि तिथं त्याचं संरक्षण करत आहे, मग जर का आता तो व्हल्नरेबल नाही आहे, म्हणजे त्याला जो काही धोका होता तो टळला, तर अशा वेळेस मग परत त्याला स्वतःच्या अधिवासामध्ये नेऊन सोडल्या जाते. किंवा मग काही कंडिशनमध्ये काय असणार की त्या प्राण्याला दुसऱ्या ठिकाणीच कायमस्वरूपी ठेवल्या जाणार जर का धोका कॉन्स्टंट असणार तर. हा झाला दुसरा प्रकार. त्या लक्षात. मग आता याचे एक्झाम्पल काय काय आहे बघा, याचे प्राणी संग्रहालय.
झू, आता नेहमी शहरांमध्ये झू असतात, प्राणी संग्रहालय, आणि लोक बघायला जातात, म्हणजे आपण त्याला टुरिस्ट प्लेस म्हणतो. तर इथं काय केलं जाते, तर हे जे झू आहे तर या झूमध्ये असं एक वातावरण तयार केलं जाते की जे जंगलांमध्ये आहे. जे ओरिजिनल अधिवास असतात प्राण्यांचे, त्यांना ज्या अधिवासात राहण्याची सवय आहे तसा अधिवास तयार केले जातात आणि तिथं तो प्राणी ठेवला जातो. आणि हा प्राणी ठेवल्यानंतर बघा त्यांचा एक स्टाफ असतो, म्हणजे त्यांचे कर्मचारी असतात. ते कर्मचारी काय करतात, कॉन्स्टंट त्या प्राण्यांवर वॉच ठेवून असतात, त्यांना सर्व गोष्टींची उपलब्धता ते करून देत असतात आणि त्यामुळे मग त्यांचा जो धोका आहे तो काय होतो, कमी होतो. त्यानंतर बघा एखाद्या वनस्पतीसाठी मग सेम गोष्ट केली जाते, त्याला आपण जनरली वनस्पती शास्त्रीय उद्याने म्हणजेच बॉटनिकल गार्डन म्हणतो. सेम मग असेच बघा झूलॉजिकल गार्डन आहे. त्यानंतर कॅप्टिव्ह ब्रीडिंग हा एक कन्सेप्ट आहे, बंदिस्त प्रजनन, म्हणजे एक प्रॉपर इन्व्हायरमेंट क्रिएट करून तिथं कृत्रिम प्रजनन करून आणण्यात येते. त्यानंतर जनुकीय कोश म्हणजे जीन बँक तयार केली जाते. तर हे जे एक्झाम्पल आहे, हे असे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये काय करणार, एखाद्या विशिष्ट क्षेत्रातून वनस्पती किंवा प्राणी आणल्या जाणार आणि तिथे त्यांना मग संरक्षण प्रोव्हाइड करण्यात येणार. तर हे झाले परस्थानी संवर्धन. पण बघा आपलं सुरुवातीला आपण जे लेक्चर डिस्कस करणार आहे किंवा आपलं आजचं जे लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण ही जी पद्धत आहे मूलस्थानी संवर्धन, याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. मग मूलस्थानी म्हणजे काय, की कुठंच शिफ्टिंग करायचं नाही आहे, कोणत्याच प्राण्याचं शिफ्टिंग नाही, वनस्पतीचं नाही, तो ज्या एरियामध्ये आहे त्या एरियालाच प्रोटेक्टेड एरिया डिक्लेअर करून त्याचं संरक्षण करायचं आहे. मग असं जर का करायचं असेल तर हे जे प्रोटेक्टेड एरिया मी तुम्हाला म्हणत आहे की त्या एरियालाच आपण काय करायचं आहे, प्रोटेक्टेड एरिया डिक्लेअर करायचा आहे. पण मग नेमके हे जे संरक्षित क्षेत्र असते तर हे संरक्षित क्षेत्रामध्ये मग आता किती नियम आहे किंवा किती कठोर नियम आहे, त्यामध्ये कुठल्या गोष्टी अलाउ असणार, कुठल्या गोष्टी कम्प्लिटली बॅन असणार म्हणजे बंद असणार, मग याच्यामध्ये पण काय होणार, वेगवेगळा डिफरन्स येणार, फरक येणार. त्यानंतर किती एरिया आहे, त्या एरियामध्ये मग एखादी वस्ती आहे का, त्या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार. मग आता यामध्ये जर का डिफरन्स होत आहे तर प्रोटेक्टेड एरियाचे पण मग वेगवेगळे प्रकार असतात. मग त्यांचं वर्गीकरण कसं केलं जाते बघा, कारण डिफरन्स कुठे येत आहे की नियम कशा पद्धतीचे आहे, वनस्पतीसाठी आहे का, प्राणीसाठी आहे का, किती ऍक्टिव्हिटी अलाउ आहे, किती ऍक्टिव्हिटी बॅन आहे, यामध्ये डिफरन्स येतोय. मग यामध्ये जर का डिफरन्स येत आहे तर त्यामुळे आपल्याला प्रोटेक्टेड एरियाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळणार. मग यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क, येतं लक्षात. दुसरा प्रकार आहे त्याला म्हणणार वन्यजीव अभयारण्य. त्यानंतर जीवावरण राखीव क्षेत्र, नंतर आहे व्याघ्र राखीव क्षेत्र, रामसर स्थळ आणि जागतिक वारसा स्थळे. येत्या लक्षात हे वेगवेगळे प्रोटेक्टेड एरियाज आहे. या प्रत्येक एरियाजचे वेगळे नियम असणार, या प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अलाउ असणार आणि या प्रत्येक जे स्थळं आहेत यांच्याबद्दल कायदे कोण करणार याचे देखील वेगवेगळे नियम असणार. तर आपल्याला हे सर्व आता 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, ठीक आहे. कारण पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते यावरच विचारले जातात, कारण हे नेहमी करंटमध्ये न्यूजमध्ये असतात, ठीक आहे. तर त्यातला जो पहिला प्रकार आहे राष्ट्रीय उद्यान तो आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. बघा राष्ट्रीय उद्यान म्हणजे नेमकं काय, तर आता तुम्हाला एक गोष्ट एवढी क्लिअर झाली असणार की आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या प्राण्यांचं किंवा वनस्पतीचं संवर्धन करायचं आहे, पण त्याला आपण कुठल्याही दुसऱ्या स्थानावर नेत नाही आहे. तो ज्या अधिवासात राहतो त्याच अधिवासाला आपण काय केलं आहे, संरक्षित क्षेत्र घोषित केलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजेच राष्ट्रीय उद्यानमध्ये असणारच. मग आता नेमकं राष्ट्रीय उद्यानमध्ये काय डिफरन्स आहे बघा. तर त्याआधी आपण काय करू की हे जे राष्ट्रीय उद्यान आहे मग हे कोण घोषित करणार किंवा याच्याबद्दल कायदे कोण करणार, नियम कोण करणार, तर तो जो कायदा आहे तो अधिकार आपण सुरुवातीला समजून घेऊ. बघा भारत सरकारने काय केलं की एक वन्यजीव संवर्धन अधिनियम घोषित केला किंवा एक कायदा लागू केला 1972 मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो जनरली वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 चा. आता या कायदा पारित केल्यानंतर सरकारला कुठले कुठले अधिकार आले बघा. तर या कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे, तर या कायद्यामध्ये टोटल 166 सेक्शन आहे आणि 6 शेड्यूल आहे
आणि हे सर्वच्या सर्व कशाच्या संदर्भात आहे तर बघा नावावरूनच लक्षात येणार, वन्यजीवांचं काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. मग वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केलेला कायदा, या कायद्यामध्ये 166 सेक्शन आहे आणि 6 शेड्यूल आहे. तर या 6 शेड्यूल पैकी बघा पहिले 1 ते 5 जे शेड्यूल आहे तर हे आहे प्राण्यांच्या संबंधी. म्हणजे मग वेगवेगळे प्राणी असणार, मग ते प्राण्यांना नेमका किती धोका आहे, म्हणजे त्या धोक्याचा स्तर काय आहे आणि त्यानुसार मग त्यांच्या कशा पद्धतीने आपण संरक्षण करू शकतो, किती कठोर नियम ठेवायचे, तर ह्या सर्व गोष्टी कशात मेन्शन केलेल्या आहे. तर आपण असं म्हणू की 1 ते 5 हे शेड्यूल कशामध्ये येते, प्राणी संदर्भात. आणि जो शेवटचा शेड्यूल आहे शेड्यूल 6 हा कशाच्या संबंधी आहे, वनस्पतीच्या. तर बघा आपण जेव्हा एक लेक्चर घेऊ पर्यावरणीय कायदे तर त्या कायद्यांमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व कायदे समजून सांगणार आहे. ठीक आहे, इथं फक्त महत्त्वाचं हे आहे की या कायद्या अंतर्गत बघा एक राष्ट्रीय वन्यजीव मंडळ स्थापन करण्यात आलं, ज्याला आपण म्हणणार नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. आणि त्यानंतर बघा राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण म्हणजे ही दुसरे एक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण असे वेगवेगळे संस्था स्थापन करण्यात आला. आणि या संस्था काय करणार तर या संस्था डेडिकेटेडली या सर्व प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल काळजी घेणार, नियम ठरवणार आणि सर्व गोष्टींचा ओव्हरव्ह्यू घेऊन हे काय करणार, वारंवार सरकारला रिपोर्ट देणार. म्हणजे सरकारला रिपोर्टिंग करणार की कुठलं काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे किंवा ओव्हरऑल स्टेटस काय आहे. तर बघा वन्यजीव संवर्धन अधिनियमानुसार राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थापना झाली, त्यानंतर व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची स्थापना झाली आणि प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची देखील स्थापना करण्यात आली. आता या कायद्यानुसारच बघा या कायद्यानुसार 5 क्षेत्र आपल्याला अधिसूचित करण्यात येतात. मग कोणते कोणते तर त्यामध्ये येणार आपले सर्व राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्य, संवर्धन राखीव क्षेत्र, समुदाय राखीव क्षेत्र आणि व्याघ्र राखीव क्षेत्र. म्हणजे सिंपल आहे, जर कुठलीही एखादी गोष्ट सरकारला करायची असेल तर आपल्याला कायदा लागतो, कायद्याच्या आधारावरच एखादी गोष्ट केल्या जाते. तर मग वन्यजीव संवर्धन कायदा हा कायदा सरकारला असा अधिकार देतो की त्या अधिकारानुसार सरकार मग काय करू शकते, राष्ट्रीय उद्याने घोषित करू शकते. येत्या का लक्षात. मग आता मी घोषित म्हणत आहे, मग राष्ट्रीय उद्याने जर का सरकार घोषित करणार या कायद्याच्या आधारावर तर मग सर्व गोष्टींची अंमलबजावणी कोण करणार, येत्या लक्षात. मग याच्या अंमलबजावणी करण्यासाठी 2 पोस्ट करण्यात आल्या. पहिली आहे मुख्य वन्यजीव वार्डन, चीफ वाईल्ड लाईफ वार्डन आणि दुसरा आहे वन्यजीव वार्डन. तर ह्या 2 पोस्ट अशा आहेत जे काय करणार, या कायद्याची अंमलबजावणी करणार. आणि हे सर्व कायद्यांची अंमलबजावणी करत असताना ओव्हरऑल जी अपेक्स बॉडी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जी संस्था जी काय करणार याच्यावर लक्ष ठेवणार, सर्व गोष्टींवर रिपोर्टिंग करणार, वेगवेगळे रिपोर्ट पब्लिश करणार. तर त्यासाठी ज्या संस्था स्थापन करण्यात आल्या तर त्या संस्था ह्या आहेत बघा, येत्या लक्षात. त्याच्यामध्ये आपल्याला सध्या राष्ट्रीय उद्याने बघत असताना महत्त्वाचं आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, येत्या लक्षात. तर अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि या कायद्यामध्ये तरतूद आहे की सरकार काय करू शकते, 5 क्षेत्र अधिसूचित करू शकते, येत्या लक्षात. पण आता बघा त्यातला राष्ट्रीय उद्याने म्हणजे नेमकं काय. आता सेम लॉजिक लावायचं आहे. एखादं क्षेत्र जर असेल, कुठलंही क्षेत्र, आणि त्या क्षेत्रामध्ये जर का वेगवेगळ्या वनस्पती आहे, प्राणी आहे, म्हणजे जैव विविधता आपल्याला बघायला मिळत आहे, पण कुठल्या तरी कारणांमुळे तिथल्या वनस्पतींना किंवा प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे आणि त्यांची संख्या आता कमी होत आहे, म्हणजे त्या प्रजातींचा हळूहळू ह्रास व्हायला लागलाय, हे जर का राज्य सरकारच्या लक्षात आलं किंवा त्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये अशी एखादी विशिष्ट गोष्ट दिसून आली, युनिक गोष्ट दिसून आली की जी इतरत्र आढळत नाही, म्हणजे असा एक युनिक प्राणी आहे किंवा एखादी वनस्पतीची युनिक प्रजाती आहे त्यामध्ये जी इतरत्र सहसा आढळून येत नाही, आणि सरकारला जर का वाटत असेल की आपण त्या गोष्टीचं संरक्षण करायला पाहिजे, तिला संवर्धन द्यायला पाहिजे, त्यांचं आपण काय म्हणू शकतो, त्यांचं संरक्षण करायला पाहिजे, तर ह्या अशा कंडिशनमध्ये राज्य सरकार काय करणार, मग तो जो कंप्लीट एरिया आहे त्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करणार. आणि कोणत्या कायद्याअंतर्गत करणार सरकार, हे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत. मग आता याच्यामध्ये काय बॉर्डर असायला पाहिजे, किती बाउंड्री असायला पाहिजे, किती एरिया असणार, ह्या सर्व गोष्टी तिथं अधोरेखित केल्या जाणार आणि त्याची घोषणा कोण करणार, तर त्याची घोषणा करणार राज्य सरकार.
पण मग आता राज्यांच्याच बाबतीत नाही बघा, आता काही कंडिशनमध्ये असंही होऊ शकते की एखादं क्षेत्र आहे जे 2 किंवा अधिक राज्यांमध्ये आहे, म्हणजे त्याचा थोडा भाग एका राज्यात येतो, थोडा भाग दुसऱ्या राज्यात येतो. मग अशा परिस्थितीमध्ये आणि केंद्र सरकारलाही वाटत आहे की हा जो एरिया आहे या एरियाला आपण संरक्षण द्यायला पाहिजे किंवा या एरियाच्या प्रोटेक्शनसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा केंद्र सरकार पण काय करू शकते, राष्ट्रीय उद्याने घोषित करू शकते. म्हणजे बघा, राष्ट्रीय उद्याने घोषित करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देखील आहे आणि राज्य सरकारला देखील आहे. पण केंद्र सरकार एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्येच काय करू शकतो, याचा वापर करू शकतो. इन जनरल जर आपण बघितलं तर इन जनरल राष्ट्रीय उद्याने घोषित कोण करणार, राज्य सरकार. येत्या लक्षात. मग आता राज्य सरकारने जर राष्ट्रीय उद्याने घोषित केले तर त्याचे नियम असणार आणि त्या नियमांची कठोर अंमलबजावणी त्या ठिकाणी केल्या जाणार. पण हे सर्व करत असताना बघा, महत्वाचं काय आहे की एखाद्या वेळेस मग जर का राज्य सरकारला वाटलं की आपण जो एरिया राष्ट्रीय उद्यान म्हणून डिक्लेअर केला तर त्या एरियामध्ये आता थोडंसं आपल्याला अल्टरेशन करायचं आहे, म्हणजे त्याची जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर आपल्याला कमी जास्त करायची आहे किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मग बघा, हे जे आपण म्हटलं होतं ना राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, या मंडळाची परमिशन घेणं मग सरकारसाठी बंधनकारक आहे. म्हणजे सरकार डिक्लेअर तर करू शकते, पण एकदा राज्य सरकारने डिक्लेअर केल्यानंतर त्यामध्ये जर का कुठलाही बदल करून आणायचा असेल तर त्यासाठी कोणाची परमिशन लागते, राष्ट्रीय वन्यजीव मंडळांची. आणि हे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ काय करत असते तर संपूर्ण राष्ट्रीय उद्यानाचा एक सर्वे कंडक्ट करत असते आणि त्याचं वेळोवेळी रिपोर्ट हे सरकारला देत असते. इथपर्यंत लक्षात आलं. घोषित कोण करणार, राज्य सरकारही करू शकते, केंद्र सरकारही करू शकते. आता बघा, आपण एरियाच म्हणत आहे, म्हणजे संपूर्ण क्षेत्र मी म्हणत आहे वारंवार. म्हणजेच काय होणार, जर का राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालं तर राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेले संपूर्ण जैविक घटक तसेच अजैविक घटकांचं देखील संरक्षण केल्या जाते. म्हणजे त्या एरियामध्ये जेवढेही प्राणी आहे, जेवढ्याही वनस्पती आहे, सर्वांचं काय होणार तर सर्वांचं संरक्षण तिथं केल्या जाणार. म्हणजे संपूर्ण जीवप्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित असते. आणि नॅशनल पार्क जे आहे, राष्ट्रीय उद्यान, इथे मानवी हस्तक्षेपास मनाई असते. म्हणजे तिथे जे ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे, ह्या ह्युमन ऍक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात अलाउ केलेल्या असतात. मोस्टली त्या काय असतात, रेस्ट्रिक्टेड असतात. म्हणजे तिथं वृक्षतोड कोणी करू शकणार नाही, तिथं शेती जनरली केल्या जाणार नाही, तिथं तुम्ही कुठल्याही फळांची तोडणी आहे किंवा वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो की मधपालन आहे किंवा असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतात किंवा जे काही वेगळ्या आर्थिक बाबी आहे की ज्या वनांवर आधारित आहे, तर त्या सर्व गोष्टींवर कम्प्लिटली बॅन लावल्या जाते. म्हणजे त्यांच्यावर मनाई केली जाते. येत्या लक्षात. मग हे झाले राष्ट्रीय उद्याने. तर आता बघा, राष्ट्रीय उद्यानामध्ये महत्त्वाचं तुम्हाला काय आहे की राष्ट्रीय उद्यान कोण घोषित करू शकते, राज्य सरकार. त्यानंतर बाउंड्री किंवा बॉर्डर जर का चेंज करायचे असले तर राज्य वन्यजीव मंडळाची परमिशन घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मानवी हस्तक्षेप फारच कमी असते. म्हणजे मोस्टली काय असणार, सर्व गोष्टींवर बंदी इथे घातल्या जाणार. आणि राष्ट्रीय उद्यानं जे असतात हे वनस्पती आणि प्राणी, म्हणजे तिथे जे असलेले जेवढेही जैविक घटक आहे किंवा अजैविक घटक आहे, या सर्वांचं ते काय करणार, संरक्षण करणार. तर आपल्याला काय बघायचं आहे बघा, एवढा जो डेटा आहे तो तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे भारतामध्ये असलेले वेगवेगळे राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर आता बघा, इथे आपल्याला हा अभ्यास कशा करायचा आहे. तर जनरली पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात बघा, जे राष्ट्रीय उद्यान न्यूजमध्ये आहे, म्हणजे जे करंट अफेअरमध्ये सुरू आहेत त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. त्यामुळे आपण काय करणार आहे, सुरुवातीला भारतामध्ये जेवढेही राष्ट्रीय उद्याने आहेत त्यांचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि ओव्हरव्ह्यू घेतल्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने मग जेवढे राष्ट्रीय उद्याने महत्त्वाचे आहेत ते थोडे डिटेलमध्ये बघू. म्हणजे बघा, भारतातलं सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं, मग त्याबद्दल माहिती बघू. त्यानंतर सर्वात लेटेस्ट जे ॲडिशन झाली आहे, म्हणजे एक नवीन राष्ट्रीय उद्यान सरकारने घोषित केलं, त्याबद्दल माहिती बघू. आणि त्यानंतर याखेरीज जे काही न्यूजमध्ये आहे, चर्चेत असलेले राष्ट्रीय उद्याने आहे ज्यांवर परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ते आपण डिस्कस करू. तर हा जो पोर्शन आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. तर बघा, ओव्हरव्ह्यू मध्ये बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे.
तर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये एकूण 106 नॅशनल पार्क आहेत. किती आहे? 106 नॅशनल पार्क आहे आणि सर्वात जास्त नॅशनल पार्क ह्या मध्य प्रदेश या राज्यात आहे. कुठे आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. ठीक आहे, तर हे सर्व जो डेटा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर यामध्ये मी तुम्हाला राज्य निहाय प्रत्येक मी तुम्हाला राष्ट्रीय उद्यानांची माहिती दिली आहे. आणि बघा, जेव्हा आपण आणखी एक कन्सेप्ट बघू अभयारण्य, तर तेव्हा तुमचा राष्ट्रीय उद्याने हा जो कन्सेप्ट आहे हा पण डिटेलमध्ये क्लिअर होणार. कारण आपण मग तेव्हा कंपॅरिझन करणार की कुठल्या गोष्टी अभयारण्यामध्ये अलाउ आहे, कुठल्या गोष्टी नॅशनल पार्कमध्ये अलाउ आहे. जेव्हा मग 1 बाय 1 आपली कंपॅरिझन सुरू होणार तेव्हा तुमचे एक एक कन्सेप्ट आणखी क्लिअर होत जाणार. पण ला थोडाशी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण काय करणार, हा जो भाग आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे अगदी उद्या किंवा परवा तो व्हिडिओ मी अपलोड करते, तर त्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर तुम्हाला बघा यामध्ये कुठलीही जर का डिफिकल्टी असेल, तुम्हाला काही क्युरीज असेल किंवा तुम्हाला जर का वाटत आहे की आणखी काही डेटा मी तुम्हाला द्यायला पाहिजे किंवा तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजून पाहिजे यामध्ये, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे नेक्स्ट लेक्चर जेव्हा आपण कंडक्ट करू तर त्यामध्ये मग मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.